नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. जे मीटिंग पार पडलेली आहे नगर परिषद विभागाची, जी की किती तारखेला आहे 7 मे 2026 च्या बैठकीमध्ये नेमका नगर परिषद नगर पंचायत संचालनालय भरती अंतर्गत काय निर्णय झालेला आहे त्या संदर्भात ही अपडेट तुम्हाला सांगितली जाणार. यामध्ये नगर परिषद मधील करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी असेल, स्वच्छता निरीक्षक, संगणक, यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य अभियांत्रिकी मधील जे पद आहेत व अग्निशामक अधिकारी आहेत, स्वच्छता निरीक्षक, लेखापाल, ही सर्व पदे भरली जाणार आहेत. तरीची जाहिरात कधी येणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमक्या कशा स्वरूपाचा निर्णय झाला आहे, जाहिरात कधी येणार आहे, एक्झाम कोण घेणार आहे, काय ठरलेलं आहे, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे. त्याची GR आलेला आहे. तो GR मध्ये काय नमूद केलेलं आहे ते आपण बघूया. त्याच्या अगोदर आपल्याकडे नगर परिषद करिता करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी, ज्याला फक्त पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला सर्व उमेदवार मेल आणि फिमेल दोघं सुद्धा फॉर्म भरू शकतात. याच्या एकूण 723 जागा आहेत. ओके. करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकच्या 302 जागा आहेत. ओके. तर स्वच्छता निरीक्षकासाठी काय लागणार आहे? SI 12वी नंतर SI आणि ग्रॅज्युएशन. तर करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी पदाकरिता ज्या जास्त जागा आहेत त्याचा आपल्याला त्याची आणि स्वच्छता निरीक्षकची ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण सुरू केलेली आहे. यामध्ये PYQ MCQ चा सराव, त्यासोबतच दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी नगर परिषद मध्ये जे डेप्युटी शिव आहेत ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी टीच करण्याकरिता असणार आहे. टीचिंगसाठी आहेत. व्हिडिओ डाउनलोड करता येणार, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार. त्यासोबतच आपण PDF नोट्स, ऑल सब्जेक्टच्या PDF नोट्स सुद्धा देणार आहोत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे. नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ नाही घेता आपण लगेच जे अपडेट आलेले तुम्हाला डेट सुद्धा दाखवतोय या ठिकाणी कधीचा आहे वगैरे. तर 7 मे 2026 फक्त 2 दिवसापूर्वीचा आहे. ओके, बरोबर आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा. नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग, मुख्याधिकारी नगर परिषद नगर पंचायत सर्व नागपूर विभाग. विषय आहे राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदे पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत. ओके. तर माननीय संचालनालयाद्वारे 7 मे 2026 रोजी गट क आणि गट ड रिक्त पदे भरती प्रक्रिया राबविण्याकरिता केलेल्या कारवाईबाबत घेण्यात आलेला आढावा बैठकीचा प्राप्त निर्देश. काय निर्णय झालेला आहे बघूया आपण. यामध्ये उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते आहे की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला खाली काय दिलेलं आहे, काय ठरलेलं आहे त्यांचं. तर संचालनालयाद्वारे 7 मे 2026 रोजी म्हणजे 4-5 दिवसापूर्वी राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया जी 3000 प्लस जागा राबवल्या जाणार आहेत राबविण्याकरिता केलेल्या कारवाईबाबत घेण्यात आलेला आढावा बैठकीत प्राप्त निर्देशानुसार ज्या ज्या नगर परिषद असतील महाराष्ट्रातील, ज्या ज्या नगरपंचायतीचे बिंदू नामावली प्रस्ताव अद्यापही तपासणी कामी मागास वर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्याकडे प्रलंबित आहेत, आक्षेपात आहेत असतील, तर अशा नगर परिषद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी CO यांनी आपले स्तरावर आढावा घेऊन बिंदू नामावली प्रस्ताव तपासणी पूर्ण करून घ्यावी. ओके. किती कालावधी दिलेला आहे त्यांना? फक्त 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. इथे तुम्हाला येईल लक्षात. पुढे म्हटलेलं आहे तसेच सर्व नगर परिषद नगरपंचायती नगर परिषद आस्थापनेवर गट क आणि गट ड सरळ सेवा पद भरती प्रक्रिया राबविण्याकरिता तशा आशयाचे ठराव पारित करून घेऊन सरळ सेवा भरतीचे प्रस्ताव संबंधित जिल्हा सहाय्यक्त नगर परिषद प्रशासनालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तातडीने सादर करण्याची कार्यवाही करावी. रवींद्र बेलावेस विभागीय सहाय्यक्त आहेत नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग. या प्रत्येक विभागाला अशा स्वरूपाचे त्यांनी पत्र दिलेले आहेत. पुढे काय दिलेलं आहे बघा, एक वेळेस पूर्ण अजून. माननीय सहाय्यक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई महानगरपालिका इमारत 7वा मजला बेलापूर यांच्या माहिती सविनय सादर. यामध्ये प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आपणास याद्वारे निर्देशित करण्यात येते की नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड कर्मचारी सरळ सेवा भरतीचे प्रस्ताव अधीनस्थ नगर परिषद नगरपंचायतीस प्राप्त करून घेऊन प्रकरणात पुढील आवश्यक कारवाई करावी व त्याबाबतचा अहवाल न चुकता या कार्यालयास सादर करावा. परत त्यांच्या सहीनिशी विभागीय सहाय्यकाच्या सहीनिशी हे म्हटलेलं आहे.
आता आजची जी अपडेट आलेली आहे, परत परत सांगतो एकदा लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे टीसीएस किंवा IBPS, ठामपणे सांगतोय कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. त्याचं सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला त्या माहितीसाठी. तर तुम्ही जो GR आलेला आहे त्यामध्ये मला दाखवायचा आहे नगर परिषद एक्झाम MPSC मार्फत होणार आहे नाही. मागच्या वेळेस सारखंच टीसीएस किंवा IBPS कंपनी मार्फत ही एक्झाम जिल्हा वाईज होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या वेगळ्या जागा असणार आहेत. त्यामुळे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला सेवा करण्याची, सरकारी नोकरी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, त्याचा फायदा घ्यायचा आहे. फायदा घेण्यासाठी आपल्याला आतापासून अभ्यासाला लागावं लागणार आहे, कारण हे सुद्धा त्यांची प्रक्रिया चालू झालेली आहे जाहिराती संदर्भात. तर पुढचा जो आढावा आहे तो मंथ एंड पर्यंत घेऊन पुढच्या मंथ एंड पर्यंत, जून एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश वरतून म्हणजे मंत्रालयामधून नगर परिषद संचालनालय अंतर्गत देण्यात आलेले आजच अपडेट आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा टेलिग्राम ग्रुपला आपण हा जो प्रत आहे, PDF आहे ती टाकणार आहे. टेलिग्राम चॅनलची किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली दिलेली आहे, तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता, तुम्हाला ती प्राप्त होईल. ओके, तर हे महत्वाचं होतं तुम्हाला की सांगितलं की यामध्ये काय काय आहे. टीसीएस आणि IBPS कंपनी मार्फत नगर परिषद मध्ये लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन घेतलेली एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. त्याकरिता आपण आतापासून 723 जागा करनिर्धारकच्या आहेत, गट क, गट ब आणि स्वच्छता निरीक्षणाच्या 302 याची संपूर्ण तयारी एकाच बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे. कमी फी मध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. यामध्ये PDF नोट्स अवेलेबल करून दिले जाणार आहेत. टॉपिक वाईज MCQ, PYQ सर्व शिक्षक या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकविणार आहेत. अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. तर बॅच जॉईन करण्याचा 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता, बॅच जॉईन करू शकता. तर सर्वात महत्वाची बाब यामधनं लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची. स्पर्धा असणार आहे, त्या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. तर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. ओके, थँक्यू.